मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती इंद्रावरती आरोप लावत असते. ती म्हणत असते की माझ्या बुवांना तुम्हीच किडनॅप केलं होतं आणि बुवांसोबत तुम्ही असं वागला आहात. मला माहीत नव्हतं इंद्र सर तुम्ही असं वागताल म्हणून. अहो तुम्ही एखादा तुमचा बदला घेण्यासाठी काही करू शकता हे आज मला कळालं आहे, असं राणी म्हणते. आणि आता आबा म्हणतात राणी शांत हो, असं इंद्र कधी करणार नाही. माझा इंद्र किती क्रूर असला तरी तो असं कधी वागणार नाहीये, मला चांगलं माहिती. आणि तर इंद्र म्हणतो की राणी तू पाहिलं नाही का बुवांना शोधण्यासाठी मी वस्तीत राहिलो, वस्तीत त्यांना कितकं शोधलं पण मला सापडले नाही. तर आता राणी म्हणते की मला कळलं तेव्हा असते जेव्हा तुम्ही त्या तुम्हाला काय माहिती राजू कसा आहे काय नाही, कुठं आहे तो राजू, तिथेच तुम्ही बरं गेला होता भेटायला, हे सगळं मला माहीत झालेलं आहे इंद्र सर. आणि तुम्ही मुद्दामून लवकर आतमध्ये जात नव्हतात कारण की तुम्हाला बुवांना इंजेक्शन दिल्यावरती आतमध्ये जायचं होतं हे मला कळालं होतं, असं राणी म्हणते. आणि आता इंद्र म्हणतो राणी काही पण बोलू नकोस तू. तर राणी म्हणते की इंद्र सर मला समजलं आहे सगळं काही, असं म्हणते. आणि आता इंद्र म्हणतो की काय करू मी ह्या राणीचं, हिला कसं कळत नसेल, असं म्हणतात. तर आता लगेच राणी म्हणते बुवा आबा माझा हे इंद्र सरांवरती अजिबात आता विश्वास नाही आहे. मी आता त्या रूममध्ये जाणार पण नाही आणि तिथे राहणार पण नाही आहे. मी आता रत्नकाकीसोबत त्यांच्याच रूममध्ये राहणार आहे आणि तिथेच सगळं हे करणार, कारण की इंद्र सरांना जर बघितलं तर मला माझा आणखी राग वाढेल, त्यामुळे मी त्या रूममध्ये नाही जाणार, असं म्हणते. आणि आता लगेच जी राणी आहे ती इंद्राच्या रूममध्ये जाते. इंद्र बसलेला असतो. इंद्राच्या रूममध्ये गेल्यावरती ती आता लगेच ती देह बघत असते. ती लगेच तिच्या साड्या वगैरे कपडे काढते आणि बॅग भरत असते. तेवढ्यात इंद्र मनातल्या मनात म्हणतो की काही लोकांसाठी किती काही करा पण लोक कसे वागतायत ना माझ्यासोबत, आणि कसे वागतात खरंच, एवढा राग काय कामाचा, कुणावर काही आरोप नाही लावावे कोणी, असं तो म्हणतो. आणि आता लगेच ती राणी म्हणते की काय बोलताय, मला पण माहिती कोण कसं आहे कोण कसं नाही ते, असं राणी पण म्हणते. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की मला नाही बोलायचं आता कुणाशी, आणि राणी म्हणते मला पण नाही बोलायचं कुणाशी, असं ते दोघांचं चालू राहतं. आणि आता राणी निद्रामध्ये जोरदार भांडणं चालू असतात. तर इकडं इंद्र उर्मिला आणि विक्रांतला खूप आनंद होतो आणि त्याचमुळे आता विक्रांत उर्मिलाला सगळं प्लॅन सांगत असतो त्यांनी काय काय कसं कसं केलं. तर आता लगेच जी उर्मिला आहे ती म्हणते की खरंच विक्रांत तू खरंच खूप भारी केलं, आता आपलं फक्त एक बुवा, आपलं एकच कारण राहिलं आता फक्त त्या बुवाला संपवायचं. तर ते म्हणतात की हो आता आपण ते पण करूयात, बुवांना पण आता संपवून टाकूयात, असं म्हणतात. आणि तेवढ्यात ते मला ते म्हणते काय बोलताय तुम्ही, तर ते म्हणतात काही नाही आम्ही, काय झालं, तर लगेच ते शांत बसतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.